जय महाराष्ट्र मित्रांनो, आताच्या या क्षणाला दिल्लीतील थेट सर्वोच्च वर्तुळातून एक अशी अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे, ज्या बातमीने महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय समीकरणाची दिशा एका रात्रीत बदलून टाकली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. अवघ्या 5 मिनिटांपूर्वी दिल्लीतून अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या मैलाचा दगड ठरेल असा संकेत समोर आला आहे. गेल्या तब्बल 2.5-3 वर्षापासून ज्या एका प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता ताणली होती, त्यावर महाराष्ट्राच्या भविष्याची दिशा ठरणार होती, त्या शिवसेना आणि धनुष्यबाण या महासंग्रामाचा अखेर अंतिम निकाल लागण्याची वेळ आली आहे. गेल्या काही मिनिटात दिल्लीत असा कोणता कायदेशीर हालचालीचा स्फोट झाला आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा भूकंप होणार आहे, हेच आजच्या या विशेष विश्लेषणात आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर तानाजी अक्के न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, शिवसेना पक्षाने अधिकृत चिन्ह धनुष्यबाण नेमकं कोणाचं, हा केवळ एक न्यायालयीन खटला किंवा राजकीय वाद उरलेला नाही, तर ही महाराष्ट्रातील लाखो निष्ठावंत शिवसैनिकांच्या अस्मिताची आणि स्वाभिमानाची लढाई बनली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात यावर कायदेशीर प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं आहे. पण याच प्रतीक्षेच्या काळात आज अचानक दिल्लीतून काही धक्कादायक कायदेशीर दस्तावेज आणि गुप्त अहवालांचे संकेत बाहेर आले आहेत, ज्याने दुसऱ्या गटाच्या गोटात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इतिहास आणि बदललेली राजकीय समीकरण. मित्रांनो, जरा मागे वळून पाहिलं तर 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या लोकशाहीनं एक मोठा धक्का अनुभवला होता. 40 आमदारांनी एकत्र येत बंडखोरी केली आणि शिवसेना पक्षात उभी फूट पडली. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून आणि कार्यकर्त्यांनी घाम गाळून उभा केलेला पक्ष अचानक दुसऱ्या गटाच्या हातात गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं. पण म्हणतात ना, कालचक्र हे कोणासाठीच थांबत नाही आणि राजकारणात कोणतीही सत्ता अमर नसते. आज 2.5 वर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. जे नेते स्वतःला कालपर्यंत सुरक्षित मानत होते, त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. कारण न्यायालयीन लढाई ही भावनेवर नाही, तर कागदपत्र आणि कायदेशीर पुराव्यावर लढली जाते. पडद्यामागील अस्वस्थता आणि पश्चाताप. विश्वासार्ह सूत्राकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार दुसऱ्या गटातील काही प्रमुख नेते खासदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. जे नेते 2.5 वर्षापूर्वी निघून गेले होते, त्यांना आता आपल्या राजकीय निर्णयाचा प्रचंड पश्चाताप होतोय. सूत्रांचं म्हणणं तर अनेक नेत्यांना रात्रीची झोपही येत नाहीये. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कठीण काळात एकटे सोडून आपण आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली, याची बोच आता त्यांना आतून सातवू लागली आहे. त्यानंतर जनतेचा रोष आणि वाढता राजकीय दबाव. या पश्चातापामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे जनतेचा कौल. महाराष्ट्रातील जनता, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुण वर्ग आज उद्धव ठाकरेंच्या संघर्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला दिसतोय. या नेत्यांना आता आपल्या स्वतःच्या मतदारसंघात जाताना जनरोषाला समोर जावं लागत आहे. निष्ठावंतांशी आणि पक्षप्रमुखांशी केलेली द्रोह आपल्याला आगामी निवडणुकीमध्ये किती महागात पडू शकतो, याची जाणीव झाल्यामुळे आता बंडखोर गोटात प्रचंड धाकधूक वाढली आहे. विलिनीकरणाची टांगती तलवार आणि अस्तित्वाचा प्रश्न. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर. 10व्या अनुसूचीनुसार जर न्यायालयीन निर्णयात त्यांचा गट बेकायदेशीर ठरला किंवा चिन्ह त्यांच्याकडून गेलं, तर स्वतःची आमदारकी, खासदारकी वाचवण्यासाठी त्यांच्याकडे एका मोठ्या पक्षात विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही. पण ज्या नेत्यांना आयुष्यभर शिवसेनेच्या नावाने आणि बाळासाहेबांच्या विचारांवर राजकारण केलं, ते जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले, तर स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि वेगळी ओळख पूर्णपणे पुसली जाईल. हीच भीती आता त्यांना आज रात्रंदिवस छळत आहे. उद्धव ठाकरेंचा अभूतपूर्व आणि एकाकी संघर्ष. दुसऱ्या बाजूला आज संपूर्ण देश एका माणसाच्या संघर्षाला सलाम करत आहे, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. 2.5 वर्षापूर्वी जेव्हा पक्षाचे प्रमुख चेहरे सोडून गेले, तेव्हा अनेकांनी भाकीत केलं होतं की आता शिवसेना संपली. पण बाळासाहेबांचे सुपुत्र असलेले उद्धव ठाकरेंनी हार मानली नाही. प्रतिकूल परिस्थितीत आजारपणाचा सामना करत आणि पाठीत खंजीर खुपसला गेलेला असतानाही त्यांनी थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याचा मार्ग निवडला. कोणतंही अधिकृत चिन्ह नसताना, पक्षाचं गेलेलं नाव असताना, केवळ निष्ठेचा आणि ठाकरे या नावाच्या बळावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी सिद्ध केले की पक्ष हा काही नेत्यांचा नसतो, तर तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचा असतो. सर्वात मोठा खुलासा आणि दिल्लीतील संकेत. आता येऊयात आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या क्लायमॅक्सवर. दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयातून आणि कायदेशीर गोटातून येत असलेल्या ताज्या माहितीनुसार या प्रकरणाचा अंतिम निकाल आता अतिशय जवळ आला आहे.
कायदेशीर तज्ज्ञांच्या मते आणि दिल्लीतील मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आणि शिवसेना हे पुन्हा नाव एकदा सन्मानाने मातोश्रीकडे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे परत जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कॉल टू ॲक्शन आणि निरोप मित्रांनो, जर हा निर्णय खरोखरच उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला तर तुम्हाला काय वाटतं? हा निष्ठा आणि संघर्षाचा विजय ठरेल का? धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंनाच मिळायला हवं का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. राजकीय विश्लेषणाशी जोडलेलं राहण्यासाठी तानाजी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.